नमस्कार मित्रांनो, येडी व्लॉग्सच्या 35th डेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललोय विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या जवळ असलेल्या अंडा बुर्जी या स्टॉलला भेट द्यायला. एक आपला पंकज नावाचा भाऊ आहे, मराठी माणूस आहे आणि बऱ्याच दिवसांपासून व्यवसाय करतोय, बऱ्याच महिन्यांपासून ॲक्च्युली, आणि बऱ्याच टाईमपासून चर्चा पण आहे त्याची. तर भाई जाऊन बघूया त्याच्याकडे काय काय प्रकारचे अजून आयटम आहेत, खाऊन बघूया आणि जेन्युइन रिव्ह्यू देऊया. भाई चॅनलवर नवीन असाल तर प्लीज यार सबस्क्राईब करून ठेवा. माझा एक छोटासा प्रयत्न असाच असतो की आपल्या मराठी स्टॉल्स जे लागत आहे तिकडे जाऊन रिव्ह्यू देणं आणि प्रमोट करणं. तर बस यार, आता निघूया आपण, जास्त बडबड करत नाही, लेट्स गो. फायनली आपण आलोय दादाच्या स्टॉलच्या इथे. ठीक आहे, गेट नंबर 3च्या एक्झॅक्ट अपोजिटला आपल्या पंकज दादाचा स्टॉल आहे. दादाचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेऊया आपण 1 मिनिटाचा आणि लगेच खाऊन रिव्ह्यू देऊया. तर भैया रेड कार्ड आहे दादा. ठीक आहे, आता काय सांगशील, तुझा आता स्टॉल टाकून आपला किती टाइम झालाय आणि या आपल्या बुर्जी पावची आयडिया कुठून आली तुला? स्टॉल टाकून 2 वर्ष झाली आहेत. ॲक्च्युली मला पहिल्यापासून असं होतं की मला जॉब नाही करायचा आहे. अच्छा, मग मी गाडी चालू केली आणि आज तुमच्या आशीर्वादाने खूप चांगली चालते. आपलं कंटेंट क्रिएशनचं काय बोलशील, ते कधीपासून चालू केलंय? कंटेंट तर लहानपणापासूनच पॅशन होतं. अच्छा, ते तर चालूच आहे. भरपूर अडथळे आले होते त्याच्यासाठी सुद्धा. ऑफिस, आपली गाडी आणि कंटेंट क्रिएट जसं जमणार तसं करतो. भाचा पण आपल्याला मदत करतो मध्ये मध्ये. कधीतरी थोडा करतो मदत. ॲक्च्युली त्याला पण पुढे जाऊन करायला लागेल काहीतरी, कारण ते जेव्हा मोठे होणार तेव्हा जॉब नसणार आहेत. म्हणून त्याला आत्तापासून थोडी ट्रेनिंग देतोय की इन फ्युचरमध्ये जॉब जरी नाही भेटला तरी तो धंदा तरी करू शकेल. दादाचा छोटासा एक इंटरव्ह्यू घेतला. दादाचा भाचा पण आहे, तो पण हेल्प करतो दादाला कामामध्ये. आता टाईम आला भाई, आपला जो ऑर्डर दिली आहे ते खाऊया आणि भाई जेन्युइन रिव्ह्यू देऊया. बुर्जीपाव बनवायला चालू केलाय आल्यापासून भाई, हात चालू आहे दादा. दादाचे कस्टमर आहे. ठीक आहे, गेल्या 2 वर्षापासून येतो, त्यांचा रिव्ह्यू घेऊ आपण लगेच. 3 वर्ष आली मी यांच्याकडूनच घेते. दादाची टेस्ट कशी आहे? खूप चांगली आहे. कधीपासून येतो इकडे? आम्ही आता झाले 2-3 महिन्यापासून येतो आम्ही स्टॉलवरती. खूप छान चटणी आहे. फायनली आपला बुर्जी पाव भाई रेडी झालाय आणि ही भाई दादाची स्पेशल चटणी आहे भाई, फुल गरम गरम आहे. खतरनाक काम आहे, खतरनाक. तर म्हणून सांगतो तुम्हाला, आपल्या मराठी स्टॉलवरच व्हिजिट करत जा. 7-8 स्टॉलवरती आपण खाल्ल्या बुर्जी पाव, पण जी टेस्ट भाई आपल्या दादाच्या हाताची लागते ना, ती कुठत नाही. सुगरण दादाला सुगरण बोललं ना तरी कमी आहे. भाई खरा गेम आहे ना या चटणीचा पण आहे का. मी येऊन जवळजवळ 15-20 मिनटं आले भाई. कस्टमरच आहे आणि आपलं पहिल्यापासून काम आहे भाई. जिथं गर्दी तिथं आपण जातो. 40 रुपीजला सिंगल पावची बुर्जी आहे. ठीक आहे, जास्त महाग पण नाही आहे, त्यामुळे भाई नाही यायचं तुम्हाला कारण पण नाही. म्हणजे या बुर्जी पावसाठी ना भाई दादाकडे भांडी पण घासेल मी. स्टेशनला आले भाई ते येणं कंपल्सरी आहे. 9:30 ते 2 वाजेपर्यंत स्टॉल असतो. एकदा येईल ना तो परत येणार 100%. भाई बुर्जी पाव तर खाऊन झाला आहे माझा. ठीक आहे, बुर्जी पाव खतरनाक आहे, चटणी किलिंग आहे. आता आपण घेतोय अंडा हाफ फ्राय, तो घेऊन बघूया. फक्त 25 रुपयालाच आहे भाई, तो पण खाऊन बघू भाई कसं आहे ते. भाई स्वस्तामध्ये ह्याच्यापेक्षा स्वस्त कुठे भेटणार नाही तुम्हाला. दादाकडे बँजो आणि स्क्रॅम्बल्ड पण आहे. ज्यांना जिभेला चटक असते ना, चटक, त्यांचे प्रकार येते. इकडे तुम्ही आले ना तर भाई आरामात खा, आरामात. म्हणजे असं थोडा फील घेऊन असं घाईमध्ये भाई भूक लागली असं खपाखप टाकलं तसं नाही. असं एक घास घ्या, हळू खा, फील घ्या, दादाची आठवण काढा प्रेमाने. तेव्हा तो भाई तुमच्या अशा खाली जाणार बरोबर, तेव्हा तो लागणार तुमच्या बॉडीला. फटाफट खायचं काम नाही भाई, ही क्वालिटी आयटम फटाफट नाही खायची. आपला अंडा हाफ फ्राय रेडी होते. आला अंडा, दादाचा स्पेशल मसाला आहे भाई. 3-4 प्रकारचे मसाले टाकलेत भाई, त्याच्यावर एक कांद्याची सर्विंग आहे. अंडा हाफ फ्राय आणि आपलं पाव सिंगल रेडी आहे भाई, विथ चटणी. थोडी चटणी लावायची, असं घ्यायचं. हे बघा, अंडा हाफ फ्राय लावला आहे, चटणी लावली त्याला, पाव. ते गाणं माहिती ना, गाणं चूक म्हणजे नक्की काय असतं, हे असतं. हे तुम्ही खाल ना तर फील होईल तुम्हाला. बाकी कुठे भेटणार ना, आपल्या स्टॉलवर भेटणार पंकज दादाचं. एक नंबर. मी जे लांबून आलो आहे ना तो वरतीट आहे. म्हणजे मी 13 किलोमीटर लांबून आलो आहे. 20 किलोमीटर जरी असतो तरी भाई चालला असतं मला. त्याकडे 2 आयटम खाल्ले मी. ठीक आहे, एक बुर्जी पाव आणि एक हाफ अंडा फ्राय.
दोघे खतरनाक आहे. आणि दादाकडे बरेच आयटम, अजून बऱ्याच प्रकारची व्हरायटी आहे. तुम्हाला मेनूमध्ये मी दाखवलं. आणि मला अजून एक कळलं की दादाची इथे एक वडापावची गाडी पण लागते बाई. आणि माझं नशीब एवढं खराब आहे ना की म्हणजे मी आलो आणि वडापावची आज गाडी बंद आहे त्याची. त्यामुळे बाई ज्यांना वडापाव खायचं आहे रात्री आल्यावरती त्यांनी वडापाव खा, आणि ज्यांना अंड्याचे आयटम खायचे असतील त्यांनी अंड्याचे आयटम खा. नैतिक. बाई नैतिक आहे. वय काय तुझं? माझा 13. 13 वर्षाचा पोरगा आहे का? 13 वर्षाचा. लाज वाटते ना जरा, लाज. घरामध्ये बसता ना मोबाईलमध्ये तांगड्यावर तांगड्या करून, हा एवढा एवढासा जायला आपल्या मामाला मदत करतोय, कांदा कापतोय, टोमॅटो कापतोय, आणि तुम्ही बसलाय बाळा हाय कर. हाय. बस मी जे आयटम खाल्ले भाई ते तुम्हाला रिकमेंड करेल मी. ठीक आहे, एक नंबर आहे भाई. बुर्जे पाव एक नंबर आहे. आणि या साईडला मी बघतो ना पूर्ण स्टॉलवरती साफसफाई पण एक नंबर आहे भाई. जिकडे आपले मराठी लोकांचे स्टॉल आहेत ना तिकडे साफसफाई असतेच. म्हणून भाई मी चंगा उचलला गेलो ना कुठे खायला तर आपल्या मराठी स्टॉललाच जाणार. जे युवा पिढी आपली त्या लोकांना तर तू काय मेसेज देशील भाई धंद्याबद्दल? मी त्यांना एवढंच सांगेन, काहीही करा, जॉब करून करा, पण धंद्यात उतरा. प्रोत्साहन कुठून भेटतं धंदा करण्यासाठी? प्रोत्साहन कधी भेटतं माहिती आहे? जेव्हा आपण जे बनवतो ना ते लोकांना चांगल्या प्रकारे आवडल्याच्या नंतर जे बनवायला ताकद येते ना ते खरं प्रोत्साहन असतं. तर भाई इकडे कधी आले तुम्ही, ठीक आहे, तर विजिट करणं कंपल्सरी आहे. गेट नंबर 3च्या अपोजिटलाच आपल्या दादाचा स्टॉल आहे. भाई घेण्यासारखी एक गोष्ट आहे, म्हणजे सकाळी दिवसभर जॉब करायचा आणि जॉब करून आल्यानंतर संध्याकाळी हा व्यवसाय करायचा. जे लोक बोलतात ना बाय मराठी माणसांना व्यवसाय करता येत नाही, तर बाई ही जेव्हा मंडळी असा व्यवसाय करते त्यानंतर बाई खरंच भारी वाटतं. सो बस आपल्या माणसांना सपोर्ट करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी रेडी राहा.